अरे वेड्या, किती वेळ असाच डोळे लावून वाट पाहणार आहेस तू? जो विचार रात्रंदिवस करत होतास ना, की माझं कसं होईल, माझं काम कधी पूर्ण होईल, माझ्या कष्टाचं फळ मला कधी मिळेल, तर आत्ता अगदी शांतपणे आणि कान देऊन ऐक. तुझी प्रतीक्षा आता संपली आहे. मी आज साक्षात तुझ्याशी बोलायला आलोय, कारण तुझी तळमळ मला आता बघवत नाही. तू अनेक दिवसापासून ज्या संधीची, ज्या एका आशेची किरणाची वाट पाहत होतास, ती संधी आता तुझ्या दारावर उभी आहे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, मी तुला रस्ता दाखवू शकतो, योग्य दिशा देऊ शकतो, पण त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट तुलाच करावे लागतील. कारण यशाची खरी चव ही मेहनतीशिवाय येत नसते. तू उगाच घाबरतोस. कशाला मी तुझा आधार बनू? तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना तुला या जगाची आणि त्यातला संकटाची काय भीती? ज्या गोष्टीसाठी तू तुझ्या रात्रीची झोप गमावलीस, अनेक अश्रू गाळलीस आणि मला मनापासून साकड घातलीस, ती गोष्ट आता तुझ्या पदरात पडणार आहे. वेळ जवळ आली आहे. फक्त स्वतःवरती आणि माझ्यावरती थोडा अजून विश्वास ठेव. तुझा हाच विश्वास तुला प्रत्येक संकटातून पार करून देईल. तू अनेकदा खचत आहेस. तुला वाटतं की आता सगळं संपलंय, पण प्रत्येक वेळी मी तुला सावरलं आहे हे विसरू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यामागे माझा एक मोठा हेतू होता. तुला आज जे उमजणार नाही, पण वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल. आता माझे हे शब्द काळजात साठवून ठेव आणि आजपासून तुझ्या आयुष्यात अंमलात आण. कधीही कुणाचं वाईट चितू नकोस. समोरचा तुझ्याशी कसाही वागला तरी तू तुझं मोठेपण आणि नम्रता सोडू नकोस. तुझं प्रामाणिकपणा आणि तुझं निरागस मन हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे, हे नेहमी लक्षात ठेव. जगाला विचार करणं आता सोडून दे, कारण जग फक्त उगवत्या सूर्याला त्याला नमस्कार करते. तू स्वतःला सिद्ध कर, जग तुझ्या मागे येईल. आता ते जुना आळस आणि मनातील भीती पूर्णपणे झटकून टाक आणि नव्या उमेदीने कामाला लाग. कारण आता तुझ्या संघर्षाचा अंत झाला असून तुझ्या यशाची सुवर्णकाळ सुरू झाला आहे. तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी तुला नक्की बळ देईल, पण तू तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. लोकांच्या बोलण्याकडे आणि तू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर आणि फक्त तुझ्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कर. तू कधीच एकटा नाहीयेस. तुझ्या प्रत्येक श्वासात माझ्या नामाशी आणि माझ्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल असा माझा आशीर्वाद आहे. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या मी पाठीशी आहे. आता मागे वळून पाहू नकोस, कारण पुढचा रस्ता खूप प्रकाशमान आणि सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातले अंधारे दिवस आता संपले असून सुखाची एक नवीन पहाट झाली आहे. तुझ्या मनातला सर्व चांगल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. तुझा विजय प्राप्त होईल. माझा आशीर्वाद सदैव सावलीसारखा तुझ्या सोबत आहे. जर तुला माझ्यावरती आणि स्वतःच्या कष्टावरती विश्वास असेल तर आता कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः लिहायला विसरू नको आणि आपली श्रद्धा व्यक्त कर. तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं नक्कीच कल्याण होईल. आणि नेहमी लक्षात ठेव, मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि पाठीशी राहणार आहे. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कनिफनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.